न्याय मागणीसाठी उपोषणाचा दुसरा दिवस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सांस्कृतिक सभागृहासाठी निलंग्यात संघर्ष तीव्र. नमस्कार, आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पाहूयात आता सविस्तर बातमी. निलंगा शहरातील अशोकनगरच्या पश्चिम बाजूस असलेल्या सर्वे क्रमांक 173 मधील खुल्या गायरान जागेची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सांस्कृतिक सभागृहासाठी नोंद करून देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. गेल्या अनेक दशकांपासून ही जागा अशोकनगरवासियांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमासाठी वापरली जाते. मात्र वारंवार निवेदने देऊन ही मागणीची दखल घेतली जात नसल्याने अंकुशजी ढेरे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा दुसरा दिवस असून त्यांच्या संघर्षाला विविध कार्यकर्त्यांनी सक्रिय पाठिंबा दिलाय. यावेळी उपोषणकर्ते अंकुशजी ढेरे यांच्यासह विलासजी सूर्यवंशी, रजनीकांत कांबळे, प्राध्यापक रोहित बनसोडे, बंटी कांबळे, दिगंबर सूर्यवंशी, धम्मानंद काळे, रामलिंग पटसाळंगे, विनोद सुरवसे, अभय ढेरे, बाबासाहेब कांबळे, अमित ढेरे, इलियासभाई शेख, शरद ढेरे, प्रदीप सोनकांबळे आणि लहुजी ढेरे उपस्थित होते. ही मागणी केवळ एका जागेची नसून अशोकनगर, मिलिंदनगर, बौद्धनगर आणि निलंगा शहरातील समाजबांधवांच्या सामाजिक व सांस्कृतिक हक्काची मागणी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. समता, स्वाभिमान आणि न्यायाच्या विचारांवर विश्वास ठेवून हा लढा शांततामय आणि लोकशाही मार्गाने पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला अभिवादन करून आज उपोषणाचा दुसरा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक सांस्कृतिक सभागृहासाठी नगरपालिकेकडे सर्वे नंबर 173 मधील जमीन वर्ग करून घेण्यासाठी हे उपोषण करण्यात येत आहे. गेल्या 60 ते 70 वर्षापासून आमची मागणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सांस्कृतिक सभागृह अशोकनगर या ठिकाणी झालं पाहिजे. यासाठी वारंवार या सरकारला निवेदन देऊन सुद्धा इथल्या सरकारने आणि इथल्या राज्यकर्त्यांनी आमच्या निवेदनाला केराची टोपली देण्याचं काम केलं. अनेक संघटनेच्या माध्यमातून आम्ही या सरकारला निवेदनाद्वारे या जागेची नोंद करून घेण्यासाठी वारंवार आंदोलनं केली. परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताचं संविधान लिहिलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सार्वजनिक सभागृहासाठी आम्हाला उपोषण करायची वेळ आलेली आहे. याचं दुःख, याची खंत आम्हाला वाटते. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर का ही जागा वर्ग नाही झाली तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करू आणि त्या जमीन सर्वे नंबर मध्ये अनेक लिंगायत समाजाची स्मशानभूमी आहे, कोमने स्मशानभूमी आहे, शांतीवन आहे आणि मग त्याच सर्वे नंबर मध्ये आम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सार्वजनिक सांस्कृतिक सभागृहासाठी जागा वर्ग करून घ्या म्हणणे हे चुकी वाटत असेल तर याच्यापेक्षा वाईट आणि याच्यापेक्षा खंत काहीच नाही असं मला वाटतंय. म्हणून या सरकारला जागे करण्यासाठी, या महाराष्ट्र शासनाला जागे करण्यासाठी आम्ही आजचा दुसरा दिवस उपोषणाला बसलो आहे. जर का आमची मागणी मान्य नाही झाली तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू, याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती. निलंगा शहरात आज या ठिकाणी विभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर अशोकनगरीतील गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. ती मागणी आज आलेली नाही समोर. की अशोकनगर बसल्यापासून सदरील जागा अशोकनगर वासियांच्या ताब्यामध्ये, कब्जामध्ये असल्याने त्या सर्व वासियांची प्रमुख मागणी आहे की त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात उभं राहावं आणि म्हणून त्या ठिकाणी वारंवार मागणी होत आहे. या निमित्ताने मी सांगू इच्छितो की सदरील जागा 1982-84 दरम्यान श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी त्यांच्या हस्ते ज्ञानसागर बौद्ध विहारांच्या पाठीचं अनावरण झालं आणि ती जागा नियोजित विहाराची जागा
किंवा सांस्कृतिक सभागृह म्हणून त्या ठिकाणी उभं राहावं यासाठी आश्रमवासी सातत्याने प्रयत्न करत आलेले आहेत. निलंगा नगर परिषदला वेळोवेळी मागणी करून त्या ठिकाणी त्या जागेची नोंद झालेली नाही. कारण त्या तत्कालीन जे कार्यकर्ते होते, एम आर कांबळे होते, सर्वांचे धैर्य होते, आम्ही सर्व होतो, जे सुरेश होते, त्यावेळेस अनेक वेळा मागणी करून सुद्धा निलंगा तहसील कार्यालय किंवा त्यावेळेस डिप्टी कार्यालय उदगीरला होतं, त्याने या ठिकाणी लक्ष घातलेलं नाही. परंतु आमची जी रास्त मागणी आहे की त्या जागेचा विकास करण्यासाठी तिथल्या वासियांना त्या जागेच्या अभावी त्या ठिकाणी अनेक कार्यक्रम घेण्यात आम्हाला त्रास होत आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी राबवत असतात, तेव्हा या जागेची आम्ही तीव्र मागणी करत आहोत. शासनाला विनंती आहे ही जागा तात्काळ नगरवासियांच्या सार्वजनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहासाठी आपण तात्काळ आपण त्या ठिकाणी नोंद करून घ्यावी. निलंगा नगर परिषदेला विनंती आहे तात्काळ आपण या प्रश्नावर तात्काळ आपण एक जेबी बैठक बोलवावी. सर्व नगरसेवकांना, सर्व सीओना पण आमची विनंती आहे की तात्काळ बैठक बोलवून हा विषय 15 ऑगस्टच्या अगोदर आपण या ठिकाणी मिटवावा, असं आपल्याला नम्र आव्हान आहे. या कामी जर आपण दुर्लक्ष केला किंवा कानाडोळा केला तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन या शहरामध्ये चक्काजाम होईल. किंवा विनंती आहे प्रशासनाला आपण तात्काळ या उपोषणात दखल घ्या. या ठिकाणी आमचे त्यांचे सर्व सहकार्य आम्ही सगळं या ठिकाणी उपोषण करत आहोत. हे उपोषण तात्काळ आपण सोडण्यासाठी प्रयत्न करायचा असं आपल्याला नम्र आव्हान आहे. प्रशासनाला सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे. मी दुपारीच मी डिप्टी कलेक्टर कार्यालयाला बोललो, त्याही लवकर बैठक त्या ठिकाणी बोलतील. पण ही बैठक होण्यापेक्षा आपण तात्काळ आम्हाला आमच्या हातामध्ये कागद द्यावा, नोंद करण्याचा प्रस्ताव दाखल करून घ्यावा आणि आम्हाला त्याची प्रत द्यावी. तात्काळ ही उपोषणाची दखल घेऊन आपण या जागेची त्वरित नोंद करून घ्यावी, जेणेकरून आश्रमच्या वासियाचा हा भावनेचा प्रश्न आहे, आपण याकडे दुर्लक्ष करू नये. कारण हा आमच्या अस्मितेचा प्रश्न झालेला आहे. किंवा विनंती आहे आपण तात्काळ या जागेची नोंद घ्यावी. वारंवार म्हणतो यासाठी की हा विषय सर्व भावनिक विषय आहे. समस्त आंबेडकरवादियांच्या वासियांच्या आश्रमवर मिलिंदनगर, आंबेडकर नगर, समस्त आंबेडकरवादियांच्या अस्मितेचा विषय आहे. तेव्हा आपण तात्काळ दखल घेऊन या जागेची त्वरित नोंद घ्यावी. निलंगा नगर सीओ असतील, नगराध्यक्ष असतील, या ठिकाणी त्यांचे आपल्या तालुक्याचे प्रतिनिधी आमदार म्हणून त्यांनाही विनंती आहे त्यांनी या कामी लक्ष घालावं आणि निलंगा नगर परिषदकडून या जागेची नोंद करून घेण्यास त्यांना भाग पडावं, असं नम्र आव्हान या निमित्तानं करतो. ठीक आहे. न्यूज कट्टा एक्सप्रेससाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप थोरात. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.